वेड भाग 40. श्रीने फोन कट केला. महिमा घाबरतच त्याच्याकडे बघत होती. तू इथे काय करतेस माही? श्रीने दात चावतच महिमाला विचारलं. नजर अगदी क्रोधाने भरली होती. श्री बेटा. सुधीरराव पुढे काय बोलणार तसं श्रीने पंजा दाखवत त्यांना अडवलं. मी माझ्या बहिणीसोबत बोलू शकतो प्लीज? रागातच त्याने सुधीररावांना विचारलं. श्री कूल डाऊन. रागवण्यासारखं काहीच नाहीये. महिमा त्याच्या जवळ येत त्याला शांत करतच म्हणाली. तू इथे यांच्यासोबत काय करत होतीस हे मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं, नाहीतर मी डॉक्टरांना जाऊन विचारेन. तसंही मला सगळं काही कळलंय. श्री मोठ्याने ओरडला. मी सगळं सांगते तुला, तू चल इथून. महिमा श्रीचा हात पकडत त्याला ओढतच त्या क्लिनिक बाहेर घेऊन आली. जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये तिघेही जाऊन बसले. श्री डोकं धरून बसला होता. त्याला त्याच्या रागावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. तुला फसवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. महिमाबद्दल साईने आम्हाला सांगितलं तेव्हा साईच्या आजारपणाबद्दल आम्ही तिला कल्पना दिली आहे. इवन तुझ्या घरच्यांना सुद्धा याबद्दल माहिती असू देत असं सुद्धा आम्ही तिला सांगितले. सुधीरराव म्हणाले. पण इतकी वर्ष मी त्याच्यासोबत होतो तरी मला का नाही तुम्ही सांगितलं? लास्ट टाइम मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच बोलले नाही. उलट मैथिलीबद्दल नको ते सांगितलं तुम्ही मला. श्री ओरडतच म्हणाला. श्री हळू पण बोलूच शकतोस ना तू, सगळे बघतायत इथे. महिमा म्हणाली. बघतायत तर मग बघू देत. आय डोंट केअर. मला तर तुझा राग येतोय. तुला तर एकच द्यावीशी वाटतेय मला. उद्या पुढे जाऊन काही मोठा इश्यू झाला तर आत्या आणि काका मला धरतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साई माझा जिगरी असून त्याचा असा काही प्रॉब्लेम आहे हे मला माहितीच नाही. त्याने कधीच याबद्दल मला काही सांगितलं नाही. त्यात मी त्या मैथिलीला दोष देत बसलो. श्री म्हणाला. तू जसं समजतोस तेवढं सिरियस नाहीये रे. महिमा म्हणाली. सिरियस नाहीये हे तू सिरियस होऊन बोलतेस ना? साई माझा बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्यासाठी हवं तर जीव पण देईल मी, पण हे लग्न नाही होणार. इट्स फायनल. श्री म्हणाला. तू असंच काही करणार म्हणून मी तुला काही सांगत नव्हती. छोटासा आजार आहे त्याला, तू खूप मोठा इश्यू करतोस त्याचा. महिमा डोळ्यात पाणी आणतच त्याला म्हणाली. पुढे जाऊन अजून मोठा इश्यू होऊ नये म्हणून मी करतोय. श्री म्हणाला. पुढे काही झालं तर माझं मी करेल ना मॅनेज. महिमा श्रीला समजवतच म्हणाली. श्री डोकं धरून शांत बसून राहिला. महिमा आणि सुधीररावांनी एकमेकांकडे पाहिलं. खूप वेळ शांततेतच गेला. सुधीरराव आणि महिमा श्रीचे भाव टिपत होते. श्री अजून डोकं धरून शांतच बसून होता. नक्की काय प्रॉब्लेम आहे साईला? मला काही माहिती नाही अशातला भाग नाही. सो प्लीज मला खरं काय ते सांगा. आणि त्याला कधीपासून हा सगळा प्रॉब्लेम आहे हे सुद्धा मला आजच कळलं पाहिजे. श्री म्हणाला. खरं तर यात माझी आणि स्मिताची चुकी आहे. लहानपणापासून त्याचं वागणं थोडं वेगळं होतं, पण आम्ही त्याला त्याची शिक्षाच देत आलो. त्याचं मन, त्याचा निरागसपणा आम्हाला आमच्या कामापुढे कळलाच नाही. त्याच्यापुढे आम्हाला आमची कामं महत्वाची वाटत होती. सुधीररावांनी डोळ्यांवरील चष्मा उतरवून टेबलवर ठेवला. महिमाने भरलेल्या पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर धरला तसं सुधीररावांना थोडं बरं वाटलं. सुरुवात कधी आणि कशी झाली हे सांगणं कठीण आहे. एकदा मला न विचारता माझ्या पॉकेटमधून 100 रुपये कोणीतरी काढले होते. त्यात आम्ही घरकामासाठी नवीन मावशी ठेवलेली. माझा आणि स्मिताचा संशय तिच्यावरच गेला. तिला त्याबद्दल विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तिने कामावर येणं बंद केलं. त्यानंतर आठवड्याभराने पुन्हा तेच घडलं. या वेळेला 200 रुपये पॉकेटमधून कोणीतरी काढले होते. आम्हा दोघांचाही संशय साईवर गेला. रात्री घरी आल्यावर साईला याबद्दल विचारू असं ठरलं. पाळणा घरातून त्याला घेऊन आल्या स्मिताने त्याला 200 रुपयांबद्दल विचारलं. सुरुवातीला नाही म्हणाला. नंतर डॅडनेच मला चायनीज खाण्यासाठी पैसे दिले. दुपारी श्रीसोबत जाऊन मस्तपैकी चायनीज खा असं ते बोलले, असं त्याने स्मिताला सांगितलं. खोटं बोलायचं नाही साई, तू स्वतःच्या डॅडच्या पॉकेटमधून पैसे काढलेस. स्मिता त्याला समजवतच म्हणाली. नाही ग मम्मी, न सांगता पैसे काढले तर त्याला चोरी म्हणतात. मी चोर थोडी ना आहे जे असं चोरून पैसे घेईल. निरागसपणेच तो म्हणाला. पण तो सरळ सरळ खोटं बोलतोय हे बघून माझाच राग अनावर झाला.
हातात छडी घेऊन त्याला चोप द्यायला मी सुरुवात केली, पण शेवटपर्यंत मीच त्याला पैसे दिलेत यावर तो ठाम राहिला. डॅडने पैसे देऊन डॅड मला का मारतायत? रडतच तो स्मिताला विचारत होता. त्याला रडताना बघून स्मिताला खूप वाईट वाटली. ती त्याला जवळ घेऊन बसली. जोपर्यंत हा कबूल करत नाही याने स्वतः ते पैसे काढले तोपर्यंत याच्यासोबत अजिबात बोलायचं नाही आणि त्याला जेवण पण द्यायचं नाही म्हणत मी स्मिताला रूममध्ये घेऊन गेलो. मला भूक लागली आहे, तो रडतच म्हणाला. त्याने खरं बोलावं म्हणून आम्ही दोघांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी उपाशी झोपला, पण स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला. शाळेत पोटदुखीचे नाटक करून दोघेही पाळणा घरात आलेले आणि तिथून दोघेही चायनीज खायला गेलेले तो वाला प्रसंग श्रीच्या नजरेसमोर तरंगू लागला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने मला न सांगता 1000 रुपये पॉकेटमधून काढले. श्रीचा बर्थडे आहे म्हणून डॅडनेच मला त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायला पैसे दिलेले असं त्याने स्मिताला सांगितलं. पुन्हा चोरी केली म्हणून मी त्याला त्या दिवशी सुद्धा खूप मारलं, पण तेव्हाही तो स्वतःच्या मतावर ठाम राहिला. प्रत्येक वेळेला त्याचं काही ना काही असायचंच. खूप खोटं बोलायचा, पण जे बोलायचं त्यावर तो शेवटपर्यंत ठाम असायचा. मार तर खूप खायचा, पण खोटं बोलणं काही सोडायचा नाही. असंच एकदा मी 6 महिन्यांसाठी आउट स्टेशनला गेलो होतो. साई एकटाच माझ्या खोलीत बडबड करत होता. जणू समोर मी बसलोय अशा पद्धतीने तो माझ्या खोलीत वावरत होता. वहीत काहीतरी उतरवत होता आणि कोणाला तरी काहीतरी दाखवत होता. त्या खोलीत त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. स्मिता त्याचं ते वागणं बघून घाबरूनच गेली. तू कोणासोबत बोलतोयस? स्मिताने त्याच्या जवळ येतच त्याला विचारलं. डॅड सोबत, साईराज म्हणाला. कुठे आहे डॅड? स्मिताने विचारलं. हे काय म्हणत त्याने आजूबाजूला पाहिलं. हातातील वही पेन त्याने खाली ठेवले आणि संपूर्ण खोलीभर तो मला शोधू लागला. कुठे गेले डॅड? उलट प्रश्न त्याने स्मिताला केला. स्मिता स्तब्धपणेच त्याला बघत राहिली. संडे मला खूप बोर होतो ग, मी श्रीला कॉल करतो, तू मला त्याच्या घरी सोड, नाहीतर आपण त्याला इथे घेऊन येऊयात म्हणत तो खोली बाहेर पडला. तो खोली बाहेर पडताच स्मिताने मला फोन करून घडलेला प्रसंग सांगितला. मी माझ्या हातातील काम टाकून इंडियात यायला निघालो, पण त्याच दिवशी अचानकपणे किचनमध्ये तो गेला. मम्मी बरं झालं आपण श्रीकडे नाही गेलो, तोच माझ्यासोबत खेळायला आलाय. आम्ही दोघे माझ्या रूम मध्ये खेळतोय. तू सँडविच बनव ना, चीज जास्त टाक, श्रीला चीज जास्त लागतं. माझं चीज पण श्रीच्या सँडविच मध्ये टाक आणि सँडविच बनवून झालं की माझ्या रूम मध्ये आणून दे, आम्ही तिथेच खेळतोय म्हणत त्याने तिथून पळ काढला. स्मिता हातातील काम टाकून खरंच तू आलायस का हे बघायला म्हणून त्याच्या खोलीत गेली, तर तिथे कोणीच नव्हतं. साईराज सुद्धा स्वतःच्या खोलीत नव्हता. स्मिता घाबरतच बाहेर आली तर तुला आवाज देत तो अंगणात शोधत होता. मम्मी श्री आत लपलाय का? मी इथे सगळीकडे शोधलं त्याला, पण भेटतच नाही, साई म्हणाला. तो घरी गेला असेल, तू आत चल बघू. स्मिता त्याला ओढतच आत घेऊन आली, तर तुझ्या घरी जाण्यासाठी तो हट्ट करू लागला. असं कसं मला न सांगता घरी गेला तो म्हणत संपूर्ण घर त्याने डोक्यावर घेतलं होतं. त्याला आवरणं कठीण झालं होतं. शेवटी तिने तिच्या भावाला बोलवून घेतलं. त्याच्या ओळखीनेच आम्ही डॉक्टर भट्टींकडे आलो. साईराजला मानसिक आजार आहे, ज्यात तो स्वतःच्या दुनियेत जगतोय असे डॉक्टर म्हणाले. वैज्ञानिक भाषेत स्किझोफ्रेनिया हे नाव त्याच्या आजाराला दिलं आहे. आम्ही डॉक्टर भट्टींकडेच त्याची ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळेला तो फक्त 11 वर्षांचा होता. मेडिसिनला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्याने दिला आणि नंतर त्याचं ते इमॅजिन करणं सगळं बंद झालं. औषधं त्याची चालू होती. नंतर जसजसा तो मोठा झाला मग मात्र त्याने स्वतःच ती बंद केली. पण त्याला कसलाच त्रास होत नसेल तर ती बंद राहिली तरी चालेल असे डॉक्टर म्हणाले. मग आम्ही सुद्धा बिनधास्त होतो. त्यानंतर त्याचं कॉलेज लाईफ सुद्धा छानच होतं. मित्रमंडळी, मजा मस्ती सगळंच चालू होतं. हे मैथिली प्रकरण जेव्हा त्याने आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला सुद्धा खरंच असं वाटलं की तो आणि मैथिली रिलेशनशिपमध्ये आहेत. पण एकदा त्याच्या कझिनने त्याला कॉफी शॉपमध्ये बघितलं. संपूर्ण कॉफी शॉपमधली मंडळी त्याच्याकडे बघत होती. आपल्यासमोर मैथिली बसली आहे असं तो ॲझ्युम करून तिच्यासोबत गप्पा मारत बसलेला. वेडा म्हणून कॅफेमधील काही मंडळी तर त्याच्यावर हसत होती. पुन्हा त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास होऊ लागलेला. डॉक्टरांकडे मी घेऊन गेलो
एकदा दोनदा आला माझ्यासोबत, त्यानंतर मात्र ऐकायला तयार नाही. स्मिताने जबरदस्ती केली तेव्हा कुठे तिच्या समाधानासाठी तो आला, पण औषध मात्र घ्यायचा नाही. त्यामुळे जास्तच त्रास त्याला आता व्हायला लागला. सुधीररावांनी साईराजचा आतापर्यंतचा इतिहास श्रीला सांगितला. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे यावर? श्रीने विचारलं. नीट ट्रीटमेंट त्याने घेतली तर घाबरण्यासारखं काहीच नाही, महिमा म्हणाली. मग आज तो तुमच्या बरोबर डॉक्टरांकडे का नाही आला? त्याला ठीक व्हायचंय की नाही? श्रीने महिमाला विचारलं. मला काहीही झालेलं नाहीये आणि मी कुठेही येणार नाही असं तो म्हणाला. महिमा म्हणाली. ग्रेट. श्री चिडतच म्हणाला. तू मुद्दामून नाही करत आहे श्री, प्लीज समजून घे. महिमा समजवतच म्हणाली. अरे बट याच्या या आजारपणामुळे एखाद्याची लाईफ पूर्ण स्पॉइल होते. याच आजारपणामुळे मैथिलीला किती काही सहन करावं लागलं याचा अंदाज आहे का तुला? आणि तुम्हाला साईच्या आजारपणाबद्दल एवढं सगळं माहितीये, तर तिच्या घरच्यांना याबद्दल एकदा सांगायला काय झालेलं? श्रीने विचारलं. तिच्या घरच्यांना साईच्या आजारपणाबद्दल का सांगू? जर त्यांनी लग्नाला होकार दिला असता तर मी या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून लपवल्या नसत्याच. महिमाच्या आई वडिलांसोबत सुद्धा मी साईच्या आजारपणाबद्दल बोलणारच होतो, पण महिमाने मला अडवलं. तुला सांगितलं नाही त्याचं कारण म्हणजे मित्रमंडळीत त्याच्या आजारपणाबद्दल चर्चा नको, बस एवढाच हेतू होता. आणि सगळं काही इतकं अचानक घडत होतं, त्यात मी सुद्धा इंडियात कमी आणि आउट स्टेशनला जास्त होतो. ॲज अ पॅरेंट्स म्हणून माझं साईकडे दुर्लक्ष झालं, ही चूक मी मान्य करतो. सुधीरराव म्हणाले. श्री प्लीज घरी याबद्दल नको सांगूस, मी त्याला यातून पूर्णपणे बाहेर काढेल. महिमा म्हणाली. यातून बाहेर काढायला तो तुझ्यासोबत डॉक्टरांकडे यायला हवा ना, ट्रीटमेंट घ्यायला हवी ना. कधी कधी तो खरंच वेड्यासारखं वागतो. तू त्याचं प्रेम बघितलेस, त्याचा राग बघशील ना तेव्हा एंगेजमेंट करताना 10 वेळा विचार करशील. श्री महिमाला समजवतच म्हणाला. प्रेम असणार तिथे राग पण असणार ना, आणि मला तो जसा आहे तसा आवडतोय. आता तुला सगळंच माहिती पडलं, मग तूच त्याला समजावून डॉक्टरांकडे घेऊन ये. तुझं तो ऐकणार नाही असं होणारच नाही. महिमा म्हणाली. खूप रिस्की आहे हे, मी आत्यासोबत खोटं नाही बोलू शकत. श्री म्हणाला. तूच आम्हाला एकत्र आणलंस आणि तूच आम्हाला लांब करणार श्री? महिमाने विचारलं. लांब नाही करत आहे, आत्याला हे सगळं काही मी सांगणार एवढंच मी म्हणालोय. श्री म्हणाला. मग मम्मी रेडी होणार का लग्नाला? तुला मम्मीचा स्वभाव माहिती नाही अशातला भाग पण नाही, तरी तू असं वागतोयस. महिमा रडतच म्हणाली. श्रीने महिमावर कटाक्ष टाकला. टेबलवर असलेली कारची किल्ली त्याने उचलली आणि तो रागातच हॉटेल बाहेर पडला. श्री! महिमा त्याला आवाज देत अडवण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला न जुमानता गाडीत येऊन बसतो. श्री प्लीज मम्मी पप्पांना यातलं काहीही नको सांगूस, ते नाही रेडी होणार आणि एंगेजमेंट मोडल्यावर राजला भरपूर त्रास होईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. महिमा गाडीच्या खिडकीतून डोकावतच म्हणाली. श्रीने गाडीची काच वर घेतली आणि थेट हॉटेलमध्ये तो यायला निघाला. महिमाचे त्याला फोन येत होते, पण तिचा फोन उचलायचा नाही असं त्याने ठरवलं. जवळपास 3-1 तासाने तो पुन्हा हॉटेलमध्ये आला. रागातच स्वतःचं सामान तो बॅगेत भरू लागला. संध्याकाळी 7च्या दरम्यान निनाद घरी परतला. मैथिली स्वयंपाकघरात दिसेल असं त्याला वाटलं, पण ती तिथे नव्हती. मैथिली? जेवणाचा डब्बा आईच्या हातात सोपवतच त्याने विचारलं. रूम मध्ये आहे, तुझ्यासाठी रगडा पॅटीस बनवलाय, खाऊन घे आणि तिला पण खायला बोलव बाहेर. निनादची आई म्हणाली. आलोच, म्हणत निनाद स्वतःच्या खोलीत आला. खोलीत अंधार होता. मैथू? निनादने तिला आवाज देतच लाईट चालू केली. मैथिली खिडकीजवळ निनादला पाठमोरी उभी होती. मैथू? तिच्याजवळ जात निनादने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती दचकली. कुठे हरवलीस एवढी आणि असं घाबरायला का झालं? निनादने विचारलं तसं ती रडू लागली आणि रडतच त्याच्या मिठीत शिरली. ए राणी, काय झालं? निनाद तिला विचारू लागला. ती काहीही न बोलता त्याच्या मिठीत शिरून हुंदके देतच रडू लागली. मैथिली का रडत असेल?
काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.